तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच फूड लवर्सवर. तर फूड लवर्स चॅनल आज तुमच्यासमोर एक रेसिपी घेऊन आलेलं आहे. त्या रेसिपीचं नाव आहे हरियाली अंडा मसाला. काहीतरी वेगळं वाटल्यानं नेहमी ही आपल्या टिपिकल आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपी घेऊन येत असते, तर एक थोडंसं अंड्याचं वेगळं असं फ्युजन आहे. आपण नेहमी मसाला अंडी हे बऱ्याचशा अंड्याचे प्रकार करतो, तर त्याच्याचप्रमाणे एक छान अशी वेगळी रेसिपी आहे. काहीतरी वेगळं मी असं घेऊन आलेले, तर तुम्ही रेसिपी ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी आणि तुम्हाला कशी वाटली हे माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही मला नक्की कळवू शकता. तर ह्याच्यासाठी काय, हरियाली अंडा मसाला म्हणजे काय, फक्त आपल्या लाल मसाल्याच्या ऐवजी मसाल्याचा कलर असणार आहे हिरवा, एवढाच त्याचा डिफरन्स आहे. आणि थोडंफार म्हणजे आपण ह्याच्यात वाटण असं खोबऱ्याचं ह्याचं वाटण नाही यूज करणार आहे, जे टिपिकल ढाब्यावर ह्याच्यावर जर तुम्ही गेला की हरियाली अंडा मसाला आपण बऱ्याच ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये पण बघतो की अंड्याचे प्रकार बरेच सारे दिलेले असतात. तर त्याप्रमाणे तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे ऑलरेडी मी 6 अंडी उकडून घेतलेली आहेत. 2 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत. भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तुम्ही ते सुद्धा घेतला तरी चालेल. लसूण लागणार आहे आपल्याला, आलं लागणार आहे, हिरव्या मिरच्या लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काळी मिरी पावडर लागणार आहे. तडक्यासाठी आपल्याला लाल शंकेश्वरी मिरच्या हव्यात, तमालपत्री हवेत आणि प्रत्येक गृहिणीच्या किचनमध्ये जे सारे मसाले असतात, लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, हिंग, हळद, लाल तिखट, फलाना ढिमकाना. ठीक आहे. तर आपण आपली रेसिपी आता चालू करूया. मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवणार की आपल्याला काय काय या रेसिपीमध्ये करायचं आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे, काही स्किप करू नका. मी माझ्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स देत असते आणि रेस्टॉरंट स्टाईल जेवण तुम्ही घरी कसं बनवू शकता, किंवा जीच रेसिपी तुम्ही नेहमी नेहमी एकच टाईपने खाऊन भाजी कंटाळला असाल तर मी त्याचे खूप साऱ्या पद्धती घेऊन येत असते. तर त्यासाठी तुम्हाला माझे आधीचे व्हिडिओ जाऊन तुम्ही माझ्या फूड लवर्स चॅनलवर जाऊन बघू शकता. तुम्हाला ते खूप आवडतील. तर आता आपण पुढची स्टेप चालू करूया. तर मी काय केलं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना असेल तर त्याचा सुद्धा वापर केला चालेल. मिक्सरमध्ये त्याची खूप अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. पाणी थोडंसं तुम्ही टाका, कारण की जास्तही वापरू नका पाण्याचा वापर, कारण की ती पेस्ट पातळ होईल. थोडासा पाण्याचा वापर करा, छान बारीक पेस्ट करून घ्या. त्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेसे जिरे सुद्धा टाकू शकता, त्याने पण एक खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर तुम्ही बडीशेप सुद्धा टाकली तरी तुम्ही छान टेस्ट येते, धने सुद्धा टाकले तरी छान टेस्ट येते. हे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये ना हे एक थोडंसं ना आपण पण इनोव्हेटिव्ह काहीतरी केलं ना, घरात सगळ्यांना आपल्याला डिश खूप आवडते. आणि मी जी आजची रेसिपी केलेली माझ्या घरी सगळ्यांना प्रचंड आवडलेली. तर अंडी उकडून घेतलेली होती. तर सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही असं म्हणाल की अंडी आपण जेव्हा करतो तेव्हा ते काय होतं की तेलामध्ये आपण फ्राय करताना तडतडतात. तर काय केलंय मी इथे, थोडंसं तेल घ्यायचं आहे, कारण की आता मी ह्याच पॅनमध्ये पुढची प्रोसेस पण करणार आहे. तर मी तेलाचा वापर थोडासा जास्तच केलेला होता आणि अंड्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला ना छान असे ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे असे आपण म्हणतो ना सोनेरी रंग येईपर्यंत ना आपल्याला ना अंडी दोन्ही साईडने ना व्यवस्थित परतून घेतली आहेत. पण एक काळजी घ्या की सांभाळून करा ही गोष्ट, कारण की कधी कधी अंडी ही तडतडतात किंवा उडतात, तेल उडतं. तर स्वतःची काळजी घेत ह्या गोष्टी करा. पर्सनली मला सुद्धा भीती वाटते ह्या गोष्टीची, बट कधीतरी मग असं थोडंसं आपल्याला एक टिप्स आणि ट्राय केल्यानंतर कळतं. तर मला एक कळलं की थोडंसं तेल टाकल्यानंतर आपण छान परतून घेतली अंडी की ती उडत नाहीत, काही होत नाहीत. तर हे मला तुम्हाला नक्कीच सांगावं वाटलं की घाबरू नका कोणत्याही गोष्टीला, त्याला अल्टरनेट बरेच सारे सोल्युशन असतात. तर ही भांडी मी आता साईडला ठेवते आणि आपण आता चालू करूया आपल्या मसाल्याची तयारी. मी आधीच म्हटलेलं ह्याच्यात मी काही खोबऱ्याचं वाटण हे यूज करणार नाहीये. तर आपल्याला काय, कांदा आणि जे आलं लसूण मिरचीची पेस्ट मी घेतलेली होती त्या गोष्टीचा वापर. आणि ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यूज होणार आहे, तो काय आहे, कळेलच सोडा. तेल होतं, जे होतं तेच मी वापरलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर अंडी बटरमध्ये फ्राय करून घ्यायची असेल करून घेतली तरीही चालेल, काही इश्यू नाही. तमालपत्री टाकलेली आहे, जिरे टाकलेले होते, छान व्यवस्थित ते रोस्ट झाले किंवा तडतडले की आपण ह्याच्यात कांदा टाकायचा. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. इन द सेन्स म्हणजे कसं असतं की कांदा हा कच्चा राहायला नाही पाहिजे. कच्चा राहिला तर तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा भाजी ताटात वाढतो तेव्हा त्या कांद्याचे कचकच सगळं तोंडात येतं. तर कांदा व्यवस्थित भाजून घ्या, त्याचा कच्चा पण काढून घ्या. मी गोल्डन ब्राऊन म्हणजे सोनेरी रंग जास्त होईपर्यंत पण नाही म्हणा, पण हलकासा असा सोनेरी कलर आला
की आपण ह्याच्यात पुढचे आपले टोमॅटो आहे, धने जिरे पूड आहे, जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे त्या गोष्टी टाकायच्या. आता तुम्ही म्हणाल की हिने सांगितलं हरियाली अंडा मसाला, तर ह्याच्यात प्रॉपर असा डार्क हिरवा कलर येत नाही. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की प्रॉपर हिरवा कलर यायचा असेल तर एक करू शकता की तुम्ही ह्याच्यात पालकचा वापर करा. पालकचा वापर केला ना की आपल्या अंड्याला प्रॉपर नॅचरल हिरवा कलर येतो. आता ही रेसिपी पालकचा वापर करून मी नक्की तुम्हाला दाखवेल, म्हणजेच कसं की हरियाली चिकन गोश होतो. तर ती रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला नक्की सांगा की तुम्हाला माझी पुढची रेसिपी हरियाली चिकन मसाला बघायला आवडेल का. ठीक आहे, आता आपण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे टोमॅटो. टोमॅटो जास्त वापरू नका कारण की थोडंसं त्याला अशी आंबट चव येऊ शकते. तर कांदा छान परतून झाल्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो सुद्धा ऍड करून घेतलेले आहेत आणि आपल्याला टाकायचे आहे. आता आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते त्याच्यात टाकायचं आहे. मस्तपैकी आपल्याला ह्या गोष्टी छान परतून घ्यायच्या आहेत. टोमॅटो प्रॉपर शिजला पाहिजे, कांदा प्रॉपर शिजला पाहिजे, मसाला जो आपण टाकलेला आहे, कारण की हे बघा आपण आलं लसूण हे सगळं कच्चं यूज केलेले, काहीही भाजून नाही घेतलेले आहे. तर त्या गोष्टींसाठी आपल्याला मसाले हे व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि जेव्हा तुम्ही जास्त हे व्यवस्थित भाजता मसाले, लक्षात ठेवा तेव्हा तुमच्या ना कोणतीही डिश तुम्ही बनवा, साधं तुम्ही डाळकांदा जरी बनवला ना त्याला सुद्धा अप्रतिम टेस्ट येते. तर मला आत्ता डाळकांद्यावरूनच असंच वाटलं की तुम्ही नक्की सांगा की माझ्या नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय बघायला आवडेल. आता मी जे म्हटलेले सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, आपण ह्याच्यात दह्याचा वापर करणार आहोत. तुम्ही म्हणाल दही, पण हे बघा कसं असतं की ह्याच्यात आपण हिरवी मिरची, बरेच सारे गरम मसाले, लाल तिखट हे टाकलेले आहे. तर त्या तिखटपणाचा थोडासा आपल्याला समतोल करण्यासाठी आपल्याला ह्याच्यात दह्याचा वापर करायचा. काही टोमॅटो दही टाकल्यामुळे भाजी आंबट होत नाही, काही तुम्हाला दह्याचा टेस्ट सुद्धा येणार नाही, दह्याची टेस्ट पण येत नाही, काही नाही. पण जी एक छान अशी टेस्ट येते ना ती तुम्हाला नक्की आवडेल. आता मी थोडंसं झाकण लावून ठेवलेलं होतं. आता त्याच्यात आपण थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आहे, थोडासा एक तिखटपणा यायला. हळद टाकायची आहे. जसं मी तुम्हाला आधी म्हणाले, मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मी सांगणार नाही की मी जे व्हिडिओत दाखवते तेच मसाले तुम्ही यूज करा. तुम्हाला थोडासा तुमचा घाटी मसाला किंवा गोडा मसाला काही यूज करून बघायचा असेल, किंवा तुमच्याकडे अंडा मसाला असेल, मग तुमचा एव्हरेस्टचा असू द्या, तुमच्या एरियामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला जो लोकल ब्रँड मिळतो तुम्ही त्याचा अंडा मसाला घेतला तरी चालेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात चिकन मसाला टाकला तरी सुद्धा चालेल. हे बघा, भाज्या जेव्हा आपण बनवतो ना, जोपर्यंत गृहिणी बरेच सारे एक्सपेरिमेंट करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही. पण मी एकच सांगेन की जेव्हा तुम्ही काही नवीन ट्राय करा जा की त्याची एकच काळजी घ्या की आपली भाजीची टेस्ट स्पॉईल होणार नाही. हेच हे सांगण्याचा उद्देश. आणि मी बऱ्याचशा गोष्टी ट्राय करत असते आणि माझ्या त्या होतात. मला प्रयत्नाची म्हणजे यश मिळतं त्याच्यात. मी नक्की अशा छान छान रेसिपी घेऊन येईल की आता मी ह्याच्यात अंडा मसाला यूज केला, ह्याच्यात तुम्ही चिकन मसाला पण यूज करू शकता आणि मी टाकलेला आहे थोडासा. छान मसाले परतून झाले, अंडी आहेत मस्तपैकी त्याच्यात ठेवून घ्या. छान डेकोरेटिव्ह असं छान वाटतं. ज्यांच्या घरी लहान मुलं असतील ते तर खूप छान म्हणतील आज अंड्याची काहीतरी वेगळी रेसिपी केलेली आहे. मस्त सारी कोथिंबीर त्याच्यावर भुरभुरा. व्हिडिओमध्ये बघूनच तुम्हाला वाटतं ना की हा ही रेसिपी आपण आत्ताच घरी करून बघितली पाहिजे. नक्की ट्राय करा माझी रेसिपी. ह्याच्यात पण एक ट्विस्ट आहे, अजून व्हिडिओच्या एंडपर्यंत जावा कारण की एक जी रेसिपी आहे ना लिटरली तुम्हाला ढाब्यासारखी वाटेल. हा, तुम्हाला दिसत असेल मी तूप घेतलेलं आहे, तुम्ही बटर घ्या, तेल घ्या तुमच्या आवडीप्रमाणे. जिरे टाकलेले आहेत, शंकेश्वरी मिरच्या टाकलेल्या आहेत, हिंग टाकलेले आहे. मस्त तडका झाला रेडी ना, त्या जो आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे ना त्याच्यावर टाका, झाकण लावून 2 ते 3 मिनिटं ठेवा. आपला हरियाली अंडा मसाला रेडी झालेला आहे. आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. नक्की करा, खूप छान होते, काही झणझणीत होत नाही, काही होत नाही. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओला असंच तुम्ही प्रेम करत राहा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्वांना सांगा. आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून मी तुमचे धन्यवाद.